नमस्कार मंडळी. तर चालू करूया आपला आजचा पहिला व्हिडिओ, जे की जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराज यांचे अल्पचरित्र. जय जय रामकृष्ण हरी. संत शिरोमणी सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या वारकरी संप्रदायरूपी देवालयाचा पाया घातला, त्या मंदिराचा कळस म्हणून श्री तुकाराम महाराज शोभले. त्या श्री तुकाराम महाराजांचे चरित्र अफाट व अमृत सागरासारखे अतिविस्तीर्ण आहे. तरी पण त्या सागरातून मनुष्य जसे गरजेपुरते चुळकाभर अमृत घेतले तरी तो अमर होतो, तसेच या महाराजांच्या विस्तीर्ण चरित्रातील अल्पसा भाग येथे उद्धृत करीत आहोत. जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचा जन्म श्री क्षेत्र देऊळगावातील पुण्यपुरुष श्री विश्वंभर बाबांच्या 8व्या पिढीत झाला. देहू हे गाव पुण्यापासून 19 मैल व आळंदीपासून 9 मैलांवर स्वर्गाचा राजा उंद्र याला शापमुक्त करणारे श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणस्पर्शाने पुण्य झालेल्या इंद्रायणी नदीच्या कुशीत वसलेले आहे. याच देहूगावी श्री विश्वंभर बाबा हे श्रेष्ठ हरिभक्त राहत होते. ते नियमितपणे पंढरीची वारी करीत असत. तसेच ते भजन, कीर्तन, प्रवचनाच्या श्रवणाचा लाभ घेत असत. ते अतिश्रद्धापूर्वक श्री पांडुरंगाची भक्ती करीत असत. ते शुद्धचरणी होते, त्यामुळे गावातील लोकांचे प्रेम त्यांनी चांगले संपादन केले होते. ते न चुकता श्री क्षेत्र आळंदीसह श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी दर्शनाकरिता जात असत. पुढे वृद्धकाळामुळे ते एका पंढरीच्या वारीला जाऊ शकले नाहीत, म्हणून त्यांना अतिशय दुःख झाले. तेव्हा श्री पांडुरंगाने त्यांना दृष्टांत दिला की मी तुझ्याकरिता देहूगावी येत आहे. तुझ्या शेतात आंब्याच्या झाडाखाली जेथे तुळशी, फुले, बुक्का, हळदी कुंकू दिसेल तेथे मला शोध. नंतर विश्वंभर बाबा गावातील मंडळींना घेऊन श्री पांडुरंगांचा शोध घेण्याकरिता शेतात गेले. तेथे त्यांना श्री विठ्ठल रुक्माईचे मूर्त्या सापडल्या. मग सर्व मंडळींनी वाजत गाजत त्या देहूगावात आणल्या. यथायोग्य उपचार करून त्या मूर्तीची मंदिरात स्थापना केली. त्याला आज अदमासे 650 वर्ष झाली. देहूगावी आजही त्या आपणास दर्शन देण्याकरिता उभ्या असलेल्या पाहावयास मिळतात. विश्वंभर बाबांच्या हरिभक्तीचा परिणाम त्यांच्या धर्मपत्नी सौ आमाबाई यांच्या मनावरही चांगला झाला होता. सौ आमाबाईपासून विश्वंभर बाबांना 2 मुलगे झाले. ज्येष्ठ हरी व लहान मुकुंदा ही 2 मुले लहान असतानाच विश्वंभर बाबांचे देहावसान झाले. नंतर मातोश्री आमाबाईंना अतिकष्टाने आपल्या 2 मुलांचे योग्य रीतीने पालनपोषण करून दोन्ही मुलांचे विवाह केले. विवाह झाल्यानंतर हरी व मुकुंदा हे दोघेही भाऊ थोड्याच कालावधीत सैन्यात भरती झाले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. मग मुकुंदांच्या पत्नी त्यावेळी अपत्यहीन असल्यामुळे तिने आपले उर्वरित आयुष्य हरिभक्तीतच घालवले आणि हरीची पत्नी विठाबाई त्यावेळी गरोदर होती. तिचा मुलगा झाला. त्याचे नाव विठोबा ठेविले. पुढे विठोबाला पदाजी नावाचा मुलगा झाला. पदाजीला शंकर झाला. शंकराला कान्हा झाला. कान्हाला वल्लोबा झाला आणि वल्लोबाला आपल्या धर्मपत्नी सौ कनकाईपासून सावजी, तुकाराम आणि कान्होबा अशी 3 मुले झाली. कळते ना मंडळी? वल्लोबाला आपल्या धर्मपत्नी सौ कनकाईपासून सावजी, तुकाराम आणि कान्होबा अशी 3 मुले झाली. जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये श्री क्षेत्र देहूगावी झाला. त्यांच्या घराण्यात हरिभक्ती परंपरेने चालत असल्यामुळे त्या हरिभक्तीचे ठसे बालपणीच महाराजांच्या मनावर उमटत होते. मातापित्यांचे छत्र डोक्यावर असल्यामुळे त्यांचे बालपण अतिशय आनंदात चालले होते. घरी शेतीभाती, वाणसौद्याचा उदीम उत्तम रीतीने चालला होता. वल्लोबांनी आपल्या 3ही मुलांचे विवाह क्रमाने उरकले. विवाहासमयी तुकाराम महाराजांचे वय 12 वर्षाचे होते. त्यांची पत्नी लोहगावच्या मोज्यांची मुलगी होती.
तिचं नाव रखमाबाई होते. तिला लहानपणापासूनच दम्याचा आजार होता. तो आजार बरा होण्याची चिन्हसेनात त्याकरिता बरेच औषधोपचार करून पाहिले. नंतर वल्लोबांनी तुकाराम महाराजांचा दुसरा विवाह केला. तो विवाह पुणे येथील शुक्रवार पेठेत राहणारे सावकार श्रीपतराव गुळवे यांची कन्या जिजाबाई हिच्याबरोबर झाला. यावेळी महाराजांचे वय 16 वर्षाचे होते. प्रपंचांचा भार वयाच्या 13व्या वर्षीच महाराजांच्या अंगावर पडला होता. पुढे वयाच्या 17व्या वर्षी महाराजांचे आईवडील व थोरल्या भाऊजाईचे निधन झाले. महाराजांचे थोरले बंधू सावजी हे लहानपणापासूनच विरक्त वृत्तीचे होते. पत्नी वारल्यानंतर ते अधिकच विरक्त बनले आणि नंतर ते घर सोडून निघून गेले. तेव्हा तुकाराम महाराजांना अत्यंत दुःख झाले. हे सर्व दुःख सहन करून आपल्या दोन्ही पत्नी व रखमाबाई, झालेला मुलगा संताजी व धाकटा बंधू कान्होबा आणि त्यांची पत्नी या सर्वांना बरोबर घेऊन सुखाचा संसार करू लागले. अशा तऱ्हेने आनंदाचे झालेल्या संसाराला दृष्ट लागावी अशी काळाची पावले उलटी पडू लागली. त्यावेळी महाराष्ट्रात चोहीकडे दुष्काळाची भीषण छाया पसरली. त्यातच त्यांची प्रथम पत्नी रखुमाबाई व मुलगा संताजी यांचे निधन झाले. दुकानदारीचे दिवाळे निघाले. शेती नापेर झाली. गुरेढोरे देशढळीला लागले. दुष्काळाची भयानकता वाढीस लागली. अशा तऱ्हेने तुकाराम महाराजांच्या उभ्या संसाराची वाताहत झाली. सारा संसार धुईस मिळाला. उत्तरांची दुःखही पाहावेना, ती त्यांना सहन होईना. या सर्व भयंकर आपत्तींना महाराज हाताश झाले. त्यामुळे त्यांची वृत्ती विरक्ततेकडे धावू लागली. ते एकांतात राहू लागले. भामगिरी, भंडारा डोंगर, गोरांडा डोंगर या ठिकाणी बसून ते वस्तुस्थितीचे चिंतन करू लागले. ध्यानधारणा करू लागले. त्यावेळी ते पूर्णपणे हरिभक्तीकडे वळले. तेव्हा त्यांचे वय अवघे 21 वर्षाचे होते. या प्रसंगाचा महाराज आपल्या अभंगात उल्लेख करताना म्हणतात, संवसारे झालो अति दुःखे दुखी, माये बापे सेखी क्रमेलिया. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एकी अन्न अन्न करीत मेली. लज्जा वाटे जीवा त्रासले या दुःखे, व्यवसाय देखे तुटी यात. एकांत सेवनाचा महाराजांना छंद लागला. प्रांतकाळचे सर्व वेद गुरुकुन ते दररोज भामचंद्र, भंडारा, अगर, गोरांडा येथे जाऊन निवांत चिंतन करू लागले. त्यांनी श्री पांडुरंगांचा ध्यास घेतला. दिनरजनी ह्याची धंदा गोविंदाचे पवाडे. अशा रीतीने महाराजांच्या अंतःकरणात अढळ श्रद्धा निर्माण होऊन ते देवावर नितांत प्रेम करू लागले. तसेच नियमितपणे पंढरीची वारही करू लागले. पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत. महाराजांची ही एकविध भक्ती नित्य नवीन पाने वाढीस लागली. पुढे महाराजांनी आपल्या घरी आलेल्या विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार केला. नंतर तेथे भजन, पूजन, कीर्तन, प्रवचनाचे कार्यक्रम नित्य घडू लागले. श्री तुकाराम महाराजही त्या कार्यक्रमात रुंजून गेले. वरचेवर साधुसंतांच्या गाठीभेटी होऊ लागल्या. अशा रीतीने त्यांच्या भगवत भक्तीस रंग भरू लागला. आवडीनं पुरे सेविता नसरे, पडियेले धुरे सवे गाठी. दिवसेंदिवस त्यांचा परमार्थिक आनंद द्विगुणित होऊ लागला. श्रवणसुखाचा लाभ त्यांना पुरेपूर मिळू लागला. ग्रंथराज, ज्ञानेश्वरी, महाभागवत, शास्त्रे, पुराणे, वेदांतांचे वाचन करून ते चिंतन मनन करू लागले. भामगिरी पाठारी वस्ती जाण केली. वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. संसारातील सुखदुःखांना धैर्याने तोंड देत असताना श्री तुकाराम महाराजांना आपल्या गणगोत्राचा, उष्टमित्रांचा, जवळच्या लोकांचा विपरीत अनुभव आला. त्यामुळे त्यांना संसाराचा फोलपणा कळून चुकला. त्यासंबंधी ते विटले. संसाराचे नावे घालून शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. अशा तऱ्हेने त्यांनी आपल्या संसाराची विल्हेवाट लावली आणि मग सत्याचा शोध घेण्याचा चंग बांधला. त्यानिमित्ताने त्यांनी भामगिरीवर वस्ती केली. निश्चयाने त्यांनी
ध्यानधारणा सुरू केली. सर्प विंचू व्याघ्र अंगाशी झोंबले, पिडूजे लागले सकळीक. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. त्यांच्या प्रयत्नांना 15 दिवसात फळ मिळाले. श्री पांडुरंगांचा साक्षात्कार त्यांना झाला. सत्य सापडल्यामुळे त्यांना अत्यानंद झाला. पुढे वयाच्या 24व्या वर्षी त्यांना गुरुकृपा लाभली. तुकाराम महाराजांची हरिभक्ती कळसास पोचली. त्यांचे मन अगदी बोधावर झाले. सहनशीलता शिगेस गेली होती. प्राणीमात्रांवरही दयाबुद्धी वाढतच होती. त्यांची शुद्ध आचरण लोकांपुढे आदर्श निर्माण करत होते. अशावेळी आपल्या नित्यक्रमाप्रमाणे ते एकदा एकांत सेवनाकरिता भंडारावर गेले होते. त्याच दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्वप्नांमध्ये बाबाजी चैतन्य या गुरुदेवांनी त्यांना गुरुपदेश करून त्यांच्यावर अनुग्रह केला. सत्यगुरु कार्य कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाना ठेविले कर. बाबाजी चैतन्यांनी त्यांना मुख्यमंत्र दिला. रामकृष्ण हरी. तो दिवस होता माघ शुद्ध दशमी शके 1554, गुरुवार दिनांक 10 जानेवारी 1633. माहो शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगकार तुका म्हणे. श्री सद्गुरूंच्या परकृपेने भंडारा डोंगरावर महाराजांना कविस्वस्फुरण झाले. येथून पुढे ते शीघ्रगतीने अभंग रचना करू लागले. एकदा महाराज भंडारा डोंगरावर असताना जिजाबाई त्यांना भाकरीचे गाठोडे घेऊन चाललेले असताना त्यांच्या पायात मोठा काटा रुतला. त्यामुळे त्या वेदनांनी तळमळू लागल्या. तेव्हा श्री पांडुरंगाने गुराख्याचा वेश धारण केला व तेथे देवांनी जिजाबाईच्या पायात गुंतलेला काटा काढला. अशा तऱ्हेने महाराजांचे सर्व कुटुंब भगवत कृपेस पात्र ठरले. पवित्र तो देहवान पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. हरिनामाचे महात्म्य महाराज गाऊ लागले. त्यांच्या अमृतमय प्रसादिक वाणीचा ओघ जन्मासापर्यंत पोहोचू लागला. ते थोर संतांचे गुणवर्णन करू लागले. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. संतांच्या उपकारांची जाणीव महाराजांना होऊ लागली. आळंदी पंढरीच्या वारीत संतांच्या सतत गाठीभेटी होऊ लागल्या. त्यांना त्यांच्या सत्संगांचा लाभ मिळू लागला. श्री गुरुकृपेने संतांवरील त्यांचा विश्वास द्विगुणित झाला. संताची या पायी हा माझा विश्वास, सर्वनामे दास झालो त्यांचा. संतसेवेचा आनंद त्यांना भरपूर मिळू लागला. आपले ही त्यांना कळू लागले. देवप्राप्तीचा मार्ग त्यांना सापडला. आपले सर्वस्व त्यांनी देवापायी संतापायी अर्पण केले. तुका म्हणे काय करेन कुरवंडी, ओवळून सांडी मस्तक आहे. आपल्या सकल देवभावनाने ते श्री पांडुरंगाला आळवू लागले. सत्य जगापुढे मांडू लागले. कीर्तन चांग कीर्तन होय अंग हरिरूप. तुकाराम महाराज आपल्या स्वतंत्र अभंग रचनेच्या द्वारे कीर्तन करू लागले. त्यानिमित्ताने ते चहूकडे हिंडू लागले. आपल्या अमोघ वाणीचा लाभ ते सर्वांना देऊ लागले. आपल्या कीर्तनातून ते मानव जीवनाचा अर्थ समजावून सांगू लागले. लोकांचे हित कशात आहे हे स्पष्ट करू लागले. या तोंडावर सोंगाढोंगावर ते कोरडे ओरडू लागले. सत्य असत्याची विचार जगापुढे मांडू लागले. त्यांच्या कीर्तनातून वेदाचा अर्थच स्पष्ट होऊ लागला. त्यामुळे येत खाऊंच्या हिताला बाध येऊ लागला. असे लोक महाराजांचा अकारण द्वेष करू लागले.